मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत आपण सविस्तर बातमीपत्र। मात्र बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला या क्षणाच्या 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींनी आपण सुरुवात करणार आहोत। पहिली बातमी येते कोल्हापूरहून। बेळगावकडे रवाना झालेली जी बस आहे ती निपाणी पर्यंतच जाणार आहे। 24 तासांनंतर बस सेवा सुरू झालेली होती, मात्र बस आता निपाणी पर्यंतच जाणार आहे। तर बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेली बसही आता बेळगाव पोलिसांनी थांबवलेली आहे। ही बस पुन्हा एकदा बेळगाव स्थानकामध्ये पाठवण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशकात कर्नाटक सरकार विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झालेली आहे। नाशिकमध्ये कर्नाटक बँकेला स्वराज्य संघटनेने काळं फासलेलं आहे। या क्षणाच्या 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण आता हळूहळू सविस्तर देखील पाहणार आहोतच। तत्पूर्वी नाशिक या ठिकाणची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। नाशिकमध्ये आक्रमक झालेले कार्यकर्ते यावेळेला थेटपणे कर्नाटक बँकेच्या त्या ठिकाणी असलेल्या या फलकावरती काळं फासताना दिसतात। तर या तीनही या क्षणाला घडणाऱ्या सर्वात मोठ्या घडामोडींसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले तिन्ही रिपोर्टर्स आपल्या सोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत। तिघांकडूनही आपण अधिक माहिती घेणार आहोत। सुरुवातीला आपण बेळगाव या ठिकाणाहून ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कोल्हापूरहून वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत आणि नाशिकमधून लक्ष्मण घाटोळेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर या तिघांकडूनही जी आहे ती आपण महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती घेणार आहोतच। तर सुरुवात आपण खरं तर बेळगावपासून करूयात। ज्ञानेश्वर, एका बाजूला सीमावादाचा प्रश्न हा चांगलाच त्या ठिकाणी वाढलेला असताना त्या संदर्भातली माहिती मी आपल्याकडून जाणून घेणार आहे। मात्र बेळगावला जाणाऱ्या गाड्या पुन्हा एकदा बंद करण्यात आलेल्या आहेत। चंदगडला जाणाऱ्या बसेस केवळ निपाणी पर्यंतच सोडणार आहेत प्रवाशांना, तर निपाणी पुढे बसेस न पाठवण्याच्या देखील सूचना यावेळेला करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। तर वैभव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। वैभव, बेळगावला जाणाऱ्या गाड्या पुन्हा एकदा ज्या आहेत त्या बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सीमावादाचा प्रश्न आणखीनच चिघळताना दिसतोय। त्या पार्श्वभूमीवरती घेतलेला हा निर्णय सविस्तर सांगाल? विशाल, आज सकाळी कोल्हापूर बसस्थानकातून 8 वाजताची बेळगावला जाणारी गाडी जी आहे ती निघालेली होती आणि त्यानंतर साधारणपणे वातावरण जे ते शांत होईल अशी अपेक्षा होती। मात्र आता जी माहिती येते कोल्हापूरहून सकाळी 8 वाजता बेळगावला जाणारी जी बस आहे ती बेळगावच्या हद्दीवरच कर्नाटक पोलिसांनी अडवली आहे आणि आतमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ नये म्हणून या बसेस पुन्हा माघारी बोलवायचा निर्णय जो आहे तो एसटीने घेतलेला आहे। आपल्या सोबत कोल्हापूर आगाराचे प्रमुख आहेत, त्यांना विचारूया नेमकं सकाळपासून काय वैभव, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोतच। मात्र तत्पूर्वी संजय राऊत बोलतायत, थेट पाहूयात। आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करून तुरुंगात डांबलं जात आहे। महाराष्ट्र सरकार आहे की नाही? आज मी आत्ताच वाचलं की आमचे मुख्यमंत्री म्हणे आणि उपमुख्यमंत्री म्हणे गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत। का उपयोग आहे? त्यांना कळत नाही काय चाललंय महाराष्ट्राच्या संदर्भात? किंबहुना महाराष्ट्राचे लचके संस्थेने तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं आहे। अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधी आली नव्हती। इतकं हतबल मुख्यमंत्री, इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्राने गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाहीये। 2 मंत्र्यांनी काल शेपूट घातलं, जाणार होते हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी। काय चाललंय या राज्यामध्ये? डरपोक सरकार, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही। सीमा कुरतडल्या जात आहेत या राज्याच्या। ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून, बलिदान देऊन हा महाराष्ट्राने मुंबई मिळवलेली आहे आणि या सरळ सरळ कोणी या बाजूला कुरतडतंय, कोणी त्या बाजूला कुरतडतंय आणि सरकार शंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे। हो, नामर्दच सरकार आहे। अशा वेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे। जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षानं लढाई केलेली आहे। तेव्हा विरोधी पक्षानं सगळ्या समस्त विरोधी पक्षाला आव्हान समोर आलेलं आहे। मुळात 3 महिन्यापासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं करून टाकलेलं आहे। पाय पुसायला जायचं
महाराष्ट्राची लूट सुरू आहे आणि ही लूट दिल्लीच्या चरणी विनासायास अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आणि आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री हे भाई आहेत ना, याला भाई म्हणतात ना, मग भाईगिरी दाखवा ना या बाबतीत महाराष्ट्राच्या. नाही तर कसले भाई तुम्ही? हा भाई काय? तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्यात? इतिहास तुमचा असेल दाखवा आम्हाला. बेळगावात जाऊन तुम्हाला अटक झाली असेल कधी? लाठ्या खाल्ल्या असेल तर रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत, आमचेही आहेत. दाखवा या महाराष्ट्राला, नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला 1 मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले सुरू आहेत, एका बाजूला आसाम आणि मेघालय यांचा सीमावास सुरू आहे. आज अचानक हा प्रश्न उफाळला आहे का? केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. आमची मागणी आहे ही जी काही महाशक्ती, ज्या महाशक्तीने सरकार आणि मुख्यमंत्री बसवलेत ना, त्या महाशक्तीला आमचं सांगणं आहे ताबडतोब बेळगावसह सीमाभाग हा केंद्रशासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात महाराष्ट्रातलं. मग बोला. हा संपूर्ण बघा महाराष्ट्राला कमजोर करण्याचं धोरण आहे. एका बाजूला महाराष्ट्रातून सगळे उद्योग गुजरातला पळवायचे, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नाड्या आवळायचे. दुसऱ्या बाजूला सोलापूर, सांगली हे प्रमुख भाग, त्याच्यावर महाराष्ट्राच्या या जागेवरती दावा सांगायचा कर्नाटकने. कधी नव्हे ते डांग, उंबरगाव हे गुजरातचं आहे म्हणून सांगायचं. मग महाराष्ट्र राहिला कुठे? मुंबईवरती हल्ला सुरूच आहे. मग महाराष्ट्र राहिला कुठे? कुठे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? तोंडाला कुलूप लावून बसले आहेत का? यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना, काय ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, या सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. हे सरकार टेंडर भरून आलेलं सरकार आहे दिल्लीला. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे, किती आहे तो महिन्याचा. काय करणार तुम्ही? माझं परत तुरुंगात टाकणार आहात मला? टाका, पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. आज सकाळीच माझं उद्धवजीशी बोलणं झालेलं आहे, विरोधी पक्षांशी बोलणं सुरू आहे. काल माननीय शरद पवार यांनी सांगितलं आहे संयमाचा कडेलोट झाला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, SM जोशी, नानासाहेब गोरे, ND पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि आज तो महाराष्ट्र परत तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडलं शंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलाय. काय तुम्ही सांगता इथे बसून? ते आशिष शेलार, आम्ही आरेला कार्य करू. तुमच्या दम असेल ना तर कार्य करून दाखवा. दिल्लीला विचारा आधी तुम्ही, आम्ही काय करायचं. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार केंद्र सरकार, गृहमंत्री असतील देशाचे. लक्षात घ्या, हे मुद्दाम चाललेलं आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा, तोडायचा, आमच्यावरती गोळ्या मारायच्या, नंतर परत 106 हुतात्मे परत त्यांना पाहिजे आहेत, आम्ही द्यायला तयार आहोत. सर, आपने ट्वीट करके केंद्र सरकार पर बड़ा आरोप लगाया है. हिंदी में जानना चाहेंगे कि क्या कुछ आपको लग रहा है इसके पीछे केंद्र की मंशा है? डेफिनेटली अगर केंद्र की मंशा नहीं होती तो ये नहीं होता. कर्नाटक में किसके मुख्यमंत्री है और किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. महाराष्ट्र में किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. आपको समझता नहीं क्या चल रहा है महाराष्ट्र में? पहले कभी नहीं हुआ था, अचानक कैसे हो गया ये? पहले कभी किसी मुख्यमंत्री ने सोलापुर और सांगली पे दावा नहीं बोला था. ये पहली बार हो रहा है. जरूर हमारा एक बॉर्डर डिस्प्यूट है 50 साल से, वो सुप्रीम कोर्ट में चल रहा है, लेकिन ये पहली बार हो रहा है. अगर केंद्र अपने आप को ताकतवान मानता है, मैं तो मानता हूँ केंद्र हमारा बाप है, ये फेडरल सिस्टम है, तो आपकी जिम्मेदारी है आपके मुख्यमंत्री को रोकने की. आप उसको रोकते क्यों नहीं? कौन है बोम्मई? ये बोम्मई भी कांग्रेस से आया हुआ आदमी है, बाहर का. एक बीजेपी का ओरिजिनल आदमी नहीं है. जैसे यहाँ भी मुख्यमंत्री ओरिजिनल नहीं है.
सबको हमारे खिलाफ उनके कंधे पर बंदूक रखकर महाराष्ट्र के ऊपर गोलीबारी चल रही है। लेकिन छत्रपति शिवाजी महाराज का ये महाराष्ट्र है, ध्यान रखिए। सर आपने नामर्द शब्द का इस्तेमाल नामर्द वापस बोल रहा हूं मैं। उसमें क्या है? लाचार सरकार है ये लाचार सरकार है, नामर्द सरकार है। अगर मर्दानगी होती तो कर्नाटक की सरकार अपनी हदें पार नहीं करती। देखिए, ये देश एक है, सभी राज्य एक दूसरे के साथ मिले जुल कर रहना चाहिए। हम नेशनल इंटीग्रिटी को मानते हैं। सबसे ऊपर देश है, बाद में राज्य आता है, संविधान आता है, ये हम मानते हैं। हमारा कोई ऐसा नहीं कि हमको कोई अलग हम बात नहीं कर रहे। हम हमारी हक की बात कर रहे हैं देश में, और करेंगे, क्यों नहीं करेंगे। महाराष्ट्र के बाहर 20 लाख मराठी लोग 50 साल से न्याय मांग रहे हैं, उनको महाराष्ट्र में आना है। ये लड़ाई है, ये मानवता की लड़ाई, और क्या है ये। सर आप कह रहे हैं इसको केंद्र शासित प्रदेश घोषित किया जाए। बेलगांव के आसपास जो सीमावर्ती एरिया है जहां अत्याचार शुरू है, अगर ये हमारे मुख्यमंत्री अपने आप को महाशक्ति का मुख्यमंत्री मानते हैं कि मुझे महाशक्ति ने मुख्यमंत्री बनाया, तो बोलो आपके महाशक्ति को जाकर, दिल्ली में हिम्मत है आप में तो, कि ये पूरा इलाका जो है, सीमावर्ती भाग जो है, उसे केंद्र शासित बनाइए, तुरंत बनाइए केंद्र शासित। तब आप महाराष्ट्र का नाम लीजिए, नहीं तो आप जैसा नामर्द मुख्यमंत्री महाराष्ट्र में हुआ नहीं है, ये इतिहास में लिखा जाएगा। सर महाराष्ट्र के जो मिनिस्टर्स हैं उनकी बेलगांव की जो विजिट है वो पोस्टपोन की गई है। आप लोग किस तरह से वहाँ पहुँचे? डरपोक लोग हैं ये डरे हुए लोग हैं। उनमें कोई हिम्मत नहीं है। हम जाएंगे बेलगांव में, कल पवार साहब ने भी कहा है हम बेलगांव में जाएंगे। हिम्मत चाहिए। क्या करेंगे आप? हमको गोली मारेंगे, हमको अरेस्ट करेंगे, जेल में डालेंगे। हम डरते नहीं, हम जाने को तैयार है। बताइए कब जाना है। चाहे तो जो मंत्री डर गए हैं ना, मुख्यमंत्री, उनको प्रोटेक्शन देकर हम लेके जाएंगे। ये हमारे मंत्री है डरपोक, हम लेके जाएंगे उनको सबको। केंद्र सरकार की जिम्मेदारी सबसे ज्यादा है। सर साथ ही साथ ये भी 1 मिनट खत्म कर लेते हैं ना, 2 मिनट। जायची गरज नाही, मात्र अल्टिमेट दिल्यानंतर काल बैठक झाली. बघा, ते उद्या अख्खा महाराष्ट्र तुटला तरी म्हणतील बोलायची गरज नाही. सगळ्यांच्या तोंडाला कुलप लावली आहेत दिल्लीने. आम्ही बोलणार, जायची गरज नाही. तुम्ही जा मग. नुसत्या भेटीगाठी, या मुख्यमंत्र्याला भेटलो, त्या गृहमंत्र्याला भेटलो, होणार नाही. महाराष्ट्राचे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कर्नाटककडून वसूल करा. कर्नाटकवर दावा ठोका. तो साथ ही साथ एसटी बसेस जो है महाराष्ट्र से वो कर्नाटक की ओर अब नहीं जा रही है, जिससे लोग अफेक्टेड हैं. कुछ बसेस ऐसी भी थी. कोई जरूरत नहीं थी ये सब करने की. कर्नाटक अचानक कर्नाटक के मुख्यमंत्री बम्बई आकर, देखिए सुप्रीम कोर्ट में एक मामला चल रहा है, आर्गुमेंट चल रहा है. यहाँ भी शांतता थी, वहाँ भी शांतता थी. अचानक मुख्यमंत्री उठते हैं वहाँ के और बोलते हैं सांगली और सोलापुर के ऊपर हमारा दावा है. क्या जरूरत थी? केंद्र के इशारे के बगैर ये नहीं हो सकता. आम आदमी को असर हो रहा है. सबको हुआ है असर. महाराष्ट्र में भी हुआ है, कर्नाटक में भी हुआ है. दोनों राज्यों की जनता के ऊपर असर हुआ है. ये हमारे रिश्ते तोड़ना चाहते हैं जनता के साथ. चलिए, धन्यवाद. ते या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे संजय राऊत यांनी केलेली आतापर्यंतची टीका. मुंबई हे काँग्रेसमधून आलेले असल्याचा आरोप यावेळेला राऊतांनी केलेला आहे. तर दुसरीकडे मात्र केंद्राच्या इच्छेविना वाद शक्य नसल्यामुळे केंद्राकडूनच याला खतपाणी घातलं जात असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जाऊ असं राऊतांनी यावेळेला सांगितलेलं आहे. तर सरकारनं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं नसल्याची टीका त्यांनी थेटपणे सरकारवर केलेली आहे. बेळगावामधून कोल्हापूरकडे निघालेली बस पुन्हा एकदा बस डेपोमध्येच पाठवण्यात आलेली आहे. कोल्हापूरसाठी निघालेल्या बसला थांबवण्यात आलेलं आहे. बेळगाव पोलिसांनी बसला थांबवलंय. कालच्या राड्यानंतर सकाळी पहिली बस निघालेली होती, मात्र ही बसही आता पुन्हा बेळगाव डेपोतच पाठवण्यात आलेली आहे. बेळगावातून निघालेली ही बस पुन्हा एकदा तशाच प्रकारे डेपोमध्ये पाठवून देण्यात आलेली आहे. सीमावादामुळे आणखी नुकसान नको आणि आणखी वाद चिघळू नये यासाठी यापूर्वीच काळजी घेतली जात असल्याचं दिसून येत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मोठी बातमी येते नाशिकमधून. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते
आक्रमक झालेले आहेत. कर्नाटक सरकारविरोधात आक्रमक झाल्यानंतर नाशकातील कर्नाटक बँकेला संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलं. दरम्यान यावेळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे. नाशिकच्या कर्नाटक बँक समोरची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. कर्नाटक सरकार विरोधात आक्रमक झालेले कार्यकर्ते आपण यावेळेला पाहतोय आणि थेट नाशिकमधून याच घटनेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये देखील पडसाद उमटताना दिसत आहेत. सीमावादासंदर्भातले काय त्या ठिकाणी सुरू आहे? खरं तर काल संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. कर्नाटक बँकेच्या बाहेर आता पोलिसांचा अशा प्रकारे मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी कर्नाटक बँकेच्या बाहेर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आले आणि त्यांनी या ठिकाणी असलेला कर्नाटक बँकेचा बोर्ड जो आहे त्याला काळं फासलेलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यांनी हात लावलेला नाही किंवा बँकेच्या आतमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची तोडफोड त्यांच्याकडनं करण्यात आली नाही. मात्र केवळ बँकेच्या बाहेर असलेले बोर्ड जे आहे ते काळे करण्यात आले. काही ठिकाणी जे या ठिकाणी शटर आहे त्या शटरवरती जय महाराष्ट्र त्यांनी अशा भगव्या अक्षरामध्ये स्प्रेच्या साह्यानं लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. ही थेट दृश्य बघतोय नाशिकमधली. आता पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो बँकेच्या आवारामध्ये दाखल झालेला आहे. पोलीस आता या सगळ्या घटनेचा पंचनामा करताय. कर्नाटक बँकेतल्या कर्मचाऱ्यांची ते विचारपूस करताय. बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली का याची ते माहिती घेत आहे आणि अशा ठिकाणी आता पुढच्या काळामध्ये बंदोबस्त देण्याची तयारी कशा पद्धतीने असेल त्याचं नियोजन या ठिकाणी पोलिसांकडनं केलं जात आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं सूचना आल्यानंतर पोलीस अशा पद्धतीनं घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्या घटनेची माहिती घेतली जाते. खरं तर अचानकपणे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते जे आहे स्वराज्य संघटनेचे राज्याचे प्रवक्ते करण गायकर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी अचानकपणे या बँकेच्या बाहेर आले. त्यांनी आंदोलन सुरू केलं. हातामध्ये भगवे ध्वज होते. कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली. स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होते की महाराष्ट्रामध्ये ज्या गाड्या गेल्या महाराष्ट्र सरकारच्या एसटी महामंडळाच्या बसेस गेल्या ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होते पोस्टर्स होते ते त्या ठिकाणी कर्नाटकमधल्या कानडी लोकांकडनं फाडण्यात आले आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीने जर कुणी आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो फाडत असेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांचे महाराष्ट्रामध्ये सगळे व्यवसाय आम्ही अशा पद्धतीने उधळून लावू अशा प्रकारचा इशारा देण्यात आला होता. संभाजीराजेंनी देखील काल ट्विट करून आंदोलनाचा इशारा दिला होता. मलाही बेळगावला जावं लागेल अशा प्रकारचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये संभाजी राजेंच्या या ठिकाणीच्या ट्विट नंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट या बँकेच्या आवारामध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आपण या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी तर कर्नाटक बँकेला काळं फासल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेला कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. नाशकात स्वराज्य संघटना ही चांगलीच आक्रमक झाली आणि आक्रमक होत त्यांनी कर्नाटक बँकेच्या फलकांवरती थेटपणे काळं फासल्याचं आपण यावेळी बघतोय. तिथल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देण्यात आलेला नसला तरी देखील त्यांची ही निदर्शनं ही कर्नाटक सरकार विरोधामध्ये आहेत. कर्नाटक बँकेच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहिली. तर बारामतीमध्ये कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. बारामती बस स्थानकावरती राष्ट्रवादी आक्रमक झालेली दिसून आली आणि त्यानंतर त्यांनी हे काळं फासलं. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल आक्रमक झाल्यामुळे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने कर्नाटक सरकार जो आपल्या मराठी माणसांवर अन्याय करत आहे तिथल्या लोकांनी जे आपल्या एसट्या जाळल्या एसट्यातनं खाजगी गाड्या सुद्धा जाळल्या त्यांनी लोकांना मारहाण देखील केलेली आहे त्यांनी तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्यांच्या गाडीला काळं फासलेलं आहे. ज्याप्रमाणे त्यांनी जर तसा अन्याय केला तर आम्ही देखील त्यांना जशास तसं उत्तर देऊ इथं. आणि अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, खरं तर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरती देखील परिणाम जाणवतो आणि सीमावादाचे पडसाद राज्यातल्या प्रत्येक भागात उमटताना दिसत आहे. काय त्या ठिकाणच्या सेवेवरती परिणाम झालाय?
विशाल, आम्ही कोल्हापूर बस स्थानकामध्ये आहोत. ही जी आता संगमेश्वर बेळगाव गाडी दिसते, ही साधारण 9:45 वाजता गाडी बेळगावकडे रवाना होणं अपेक्षित होतं. मात्र सकाळी ज्या गेलेल्या गाड्या होत्या, या गाड्या पुन्हा माघारी बोलवण्यात आल्यात. कर्नाटकमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी तशा सूचना केलेल्या होत्या. कोल्हापूर आगाराचे अधिकारी हे बेळगाव आगारातल्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्याच्यामुळे कर्नाटकच्याही गाड्या कर्नाटकनं आता थांबवून घेतल्यात आणि महाराष्ट्रातून किंवा कोल्हापुरातून बेळगावला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या इथंच थांबवण्यात आलेल्या आहेत. आपल्यासोबत या आगाराचे अधिकारी आहेत, त्यांना विचारूया सकाळपासूनच्या डेव्हलपमेंट काय आहेत. सकाळी तुम्ही काही बसेस सोडलेल्या होत्या, त्या पुन्हा माघारी बोलवण्यात आलेल्या आहेत. आता निपाणीपर्यंत या पुढची वाहतूक जी आहे ती निपाणीपर्यंत जरी असेल की तिथूनच माघारी येतील बसेस? पहिली गोष्ट म्हणजे सकाळची 7 वाजता वाहतूक चालू झाली. जी वाहतूक चालू झाली ती कर्नाटक एस टी प्रशासन आणि महाराष्ट्र एस टी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या कालपासून सतत असलेल्या संपर्कातून सूचनेतून ही सकाळी चालू झाली होती. एक तासभर वाहतूक चालल्यानंतर परत पोलीस प्रशासनाकडून दोन्ही एस टीच्या प्रशासनाला सूचना आल्या की पुन्हा दक्षता म्हणून काही कालावधीकरता वाहतूक थांबवा. त्यानुसार आम्ही एक अर्ध्या तासापूर्वी परत वाहतूक थांबवलेली आहे. पुढील आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. बरं, ठीक आहे. पुढील आदेश येत नाही तोपर्यंत आता ही संगमेश्वर बेळगावची जी गाडी आहे निपाणीपर्यंत तरी या गाड्या जातील की निपाणीला सुद्धा जाणार नाहीत? चंदगडला जाणाऱ्या, आजराला जाणाऱ्या गाड्या नेमक्या कुठल्या मार्गाने जातील? आता काय महाराष्ट्रातल्या जे बाकीचे आपले गावं आहेत, म्हणजे चंदगड असेल, आजरा असेल, गडिंग असेल, तर त्या गाड्या अगोदर निपाणी मार्गे जात होत्या. तर त्या गाड्या निपाणीच्या अलीकडून कापशी मार्गे वळून आलेल्या आहेत. त्यामुळे त्या भागात महाराष्ट्रातल्या ज्या गावात जाण्याची सगळ्या प्रवाहाची सोय आहे. फक्त कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची तात्पुरती सेवा थांबवली आहे, दक्षता म्हणून थांबवून आलेली आहे. वरील आदेश मिळताच किंवा संपर्क आमचा वरिष्ठांशी झाला, वरिष्ठ असेल किंवा निपाणी डेप्यांजर असेल, कागल डेप्यांजर किंवा झाला की स्थिती योग्य आहे म्हणजे की आम्ही गाड्या लगेच चालू करणार. नक्कीच वैभव, म्हणजे जोपर्यंत संपूर्ण सीमावादाचे उमटणारे पडसाद शांत होत नाहीत, शिथिल होत नाही, तोपर्यंत मात्र या गाड्या आणि त्याच्या वेळापत्रकावरती असाच परिणाम झालेला दिसून येईल. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यानंतर मोठी बातमी, रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2022-23 मधील नवं पतधोरण जाहीर केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाची घोषणा करताना रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉईंट वाढीची घोषणा केली आहे. या रेपो रेट वाढीमुळे गृह, वाहन, शैक्षणिक कर्ज आणखी महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर बोलूयात आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत. सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या गाड्या या बेळगावात कन्नड वेदिके रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसलं. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. तर सीमावादाचा प्रश्न हा आणखी चिघळत चाललेला असताना दुसरीकडे मात्र या वादामध्ये मनसेनं देखील महाराष्ट्रामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली होती. मात्र त्याचे आणखी पडसाद उमटू नये यासाठी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सीमावादावरून मनसे देखील चांगलीच आक्रमक झालेली होती आणि मनसे आक्रमक झाल्यानंतर खळखटाकमध्ये त्याचं रूपांतर होऊ नये किंवा इतर घटना घडू नये यासाठी थेटपणे मनसेच्या कार्यकर्त्यांना आता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सीमावादावरून मनसे आक्रमक झाल्यानंतर त्याचे इतरत्र पडसाद उमटू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या बॅड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे आणि आज त्या कर्नाटकच्या गाड्यांना सुद्धा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ये जा करायची आहे. आज मुंबई पोलिसांनी जरी आम्हाला नोटीस दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा या हल्ल्यांना आणि यांना बीक घालणार नाही. त्याचं उत्तर आधीच्या कारण दिलं जाईल. या संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक जणांनी रक्त सांडलेलं आहे. यापुढेही जर कर्नाटक सरकारकडून थांबलं नाही तर महाराष्ट्रासाठी आणि या संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व मराठी माणसं यापुढेही मागे जे घडलेलं आहे संयुक्त महाराष्ट्रात ज्यांनी हे केलं आहे त्यासाठी परत पुन्हा एकदा मोठ्या प्रकारचं आंदोलन करून या संयुक्त महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी कटिबद्ध राहील.
तर सीमावाद हा चांगलाच चिघळलेला असताना एका बाजूला ज्या प्रकारे मनसेच्या काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तशाच प्रकारे वातावरण आणखी चिघळत असताना कन्नड वेदिकेनं देखील उग्र रूप धारण केलेलं होतं. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी यावेळेला कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर, वाद आणखी चिघळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं असताना दुसरीकडे कन्नड वेदिकेची आता भूमिका काय आहे? नेहमीच आपल्याला पाहायला गेलं तर सीमावादाचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी कन्नड रक्षण वेदिका सुद्धा समोर येते कर्नाटकातून, आणि कन्नड रक्षण वेदिकेची या निमित्तानं भूमिका आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी जो पहिला प्रश्न आहे त्यांना विचारतो, कारण खासदार संजय राऊत यांनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हा सगळा परिसर तिथलं वातावरण शांत राहावं यासाठी केंद्रशासित करावा अशा पद्धतीची मागणी केली. कन्नड रक्षण वेदिका म्हणून तुमची पहिली भूमिका काय असणार आहे? केंद्र शासित करायला इथं काय नियम काय आहे ते तरी संजय साहेबांनी सांगायला पाहिजे. आम्ही फक्त इथं मराठी लोकांना हे होतंय म्हणून तुम्ही केंद्र शासित करता म्हणजे मुंबईमध्ये किती लोक आहे, कोणकोणत्या लोक आहे, तिथे मुंबईमध्ये केंद्र शासित करा, पुणेमध्ये करा, कोल्हापूरमध्ये करा, सांगलीमध्ये करा. की सांगलीमध्ये कन्नड लोक आहे, सोलापूरमध्ये कन्नड लोक आहे, तिथे केंद्र शासित का नाही करता तुम्ही? मुंबईमध्ये काय नाही करता, इकडे कशाला? बेळगावमध्ये काय केंद्र शासित करायला ते तरी सांगा. एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून हा सीमा प्रश्न चिघळलेला आहे. काल सुद्धा कन्नड रक्षण वेदिकेचं उग्र रूप पाहायला मिळालं. नेहमीच आक्रमक कन्नड रक्षण वेदिका पाहायला मिळतात, विशेषतः महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांच्या विरोधात. काय इतका रोष आहे? आम्ही स्वतःहून करत नाही. केव्हा महाराष्ट्रामध्ये करतात, केव्हा इथे महाराष्ट्र एकीकरण समिती आमचं 1 नोव्हेंबरला करतात, महाराष्ट्रामध्ये आमचं कर्नाटक बसला खाळे पसरण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही पण आक्रमक. नक्कीच ज्ञानेश्वर, कन्नड वेदिकेनं देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत, थेट जाऊया. प्रथम दिवस है, ये सत्र महत्वपूर्ण इसलिए है क्योंकि 15 अगस्त के पहले हम मिले थे. 15 अगस्त को आजादी के 75 वर्ष पूर्ण हुए और अब हम अमृतकाल की यात्रा में आगे बढ़ रहे हैं. एक ऐसे समय हम लोग आज मिल रहे हैं जब देश को, हमारे हिंदुस्तान को G20 की मेजबानी का अवसर मिला है. विश्व समुदाय में जिस प्रकार से भारत का स्थान बना है, जिस प्रकार से भारत से अपेक्षाएं बढ़ी हैं और जिस प्रकार से भारत वैश्विक मंच पर अपनी भागीदारी बढ़ाता जा रहा है, ऐसे समय ये G20 की मेजबानी भारत को मिलना एक बहुत ही बड़ा अवसर है. ये G20 समिट ये सिर्फ एक डिप्लोमेटिक इवेंट नहीं है, लेकिन ये G20 समिट एक समग्र रूप से मैं भारत के सामर्थ्य को विश्व के सामने प्रस्तुत करने का अवसर है. इतना बड़ा देश, मदर ऑफ डेमोक्रेसी, इतनी विविधताएं, इतना सामर्थ्य, पूरे विश्व को भारत को जानने का एक बहुत बड़ा अवसर है और भारत को, पूरे विश्व को अपना सामर्थ्य जताने का भी बहुत बड़ा अवसर है. पिछले दिनों मेरी सभी दल के अध्यक्षों से बहुत ही सानुकूल वातावरण में चर्चा हुई है. सदन में भी इसका प्रतिबिंब जरूर नजर आएगा. सदन से भी वही स्वर उठेगा जो भारत के सामर्थ्य को दुनिया में प्रस्तुत करने के लिए काम आएगा.
इस सत्र में देश को विकास की नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए वर्तमान वैश्विक परिस्थितियों में भारत को आगे बढ़ाने के नए नए अवसर, उन सबको ध्यान में रख करके कई महत्वपूर्ण निर्णय इस सत्र में करने का प्रयास होगा। मुझे विश्वास है कि सभी राजनीतिक दल चर्चा को और मूल्य वृद्धि करेंगे, अपने विचारों से निर्णयों को नई ताकत देंगे, दिशा को और स्पष्ट रूप से उजागर करने में मदद करेंगे। पार्लियामेंट के इस टर्म का कार्यकाल का जो समय अभी बचा है, मैं सभी पार्टी के लीडर्स को और सभी फ्लोर लीडर्स को बहुत ही आग्रह करना चाहता हूं कि जो पहली बार सदन में आए हैं, जो नए सांसद हैं, जो युवा सांसद हैं, उनके उज्जवल भविष्य के लिए और लोकतंत्र की भावी पीढ़ी को तैयार करने के लिए हम ज्यादा से ज्यादा अवसर उन सबको दें, चर्चाओं में उनका भागीदारी बढ़े। पिछले दिनों करीब करीब सभी दलों के किसी न किसी सांसद से मेरी अनौपचारिक मुलाकातें जब भी हुई हैं, एक बात जरूर सब सांसद कहते हैं कि सदन में हो हल्ला और फिर सदन स्थगित हो जाता है, उससे हम सांसदों का नुकसान बहुत होता है। युवा सांसदों का कहना है कि सत्र न चलने के कारण, चर्चा न होने के कारण हम जो यहां सीखना चाहते हैं, हम जो समझना चाहते हैं, क्योंकि ये लोकतंत्र की बहुत बड़ी विश्वविद्यालय है, हम उससे अछूत रह जाते हैं, हमें वो सौभाग्य नहीं मिल रहा है और इसलिए सदन का चलना बहुत जरूरी है। ये सभी दल के युवा सांसदों का खास तौर पर स्वर निकलता है। मैं समझता हूं कि और विपक्ष के जो सांसद है उनका भी ये कहना है कि डिबेट में हमें बोलने का अवसर नहीं मिलता है, उसके कारण सदन स्थगित हो जाता है, उसके कारण हो हल्ला होता है, उसके कारण हमें बहुत नुकसान होता है। मैं समझता हूं कि सभी फ्लोर लीडर, सभी पार्टी लीडर्स हमारे इन सांसदों की वेदना को समझेंगे, उनके विकास के लिए, देश के विकास में उनके सामर्थ्य को जोड़ने के लिए, उनका जो उत्साह है, उमंग है, उनका जो तजुर्बा है, उन सब का लाभ देश को मिले, निर्णयों में मिले, निर्णय प्रक्रियाओं में मिले। ये लोकतंत्र के लिए बहुत आवश्यक है। मैं बहुत ही आग्रह के साथ सभी दलों से, सभी सांसदों से इस सत्र को और अधिक प्रोडक्टिव बनाने की दिशा में सामूहिक प्रयास हो। इस सत्र में एक और भी सौभाग्य है कि आज पहली बार हमारे उपराष्ट्रपति जी राज्यसभा के सभापति के रूप में अपना कार्यकाल प्रारंभ करेंगे। उनका ये पहला सत्र होगा और पहला दिन होगा। जिस प्रकार से हमारे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी ने भारत की महान विरासत, हमारी आदिवासी परंपराओं के साथ देश को गौरव बढ़ाने में बहुत बड़ी भूमिका निभाई है, उसी प्रकार से एक किसान पुत्र उपराष्ट्रपति पद और आज राज्यसभा के सभापति के रूप में देश के गौरव को बढ़ाएंगे,
सांसदों को प्रेरित करेंगे, प्रोत्साहित करेंगे। उनको भी मेरी तरफ से मैं अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद साथियों। नमस्कार। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेला थेटपणे संवाद साधत होते। आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि हिवाळी अधिवेशन हे योग्य रीतीने पार पडावं यामध्ये केवळ गोंधळ न होता, वेळ न वाया घालवता महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा व्हावी असं देखील आवाहन त्यांनी सर्व पक्षीयांना केलेलं आहे। तर आज पहिल्याच दिवशी संसदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचेही पडसाद उमटण्याची शक्यता ही निश्चितच नाकारता येत नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती हिवाळी अधिवेशनाची सुरुवात नेमकी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सर्व पक्षांनी शांततेमध्ये हे हिवाळी अधिवेशन पार पडू द्यावं, देशाच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेता यावे असं देखील आवाहन यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। तर तरुण खासदारांनी चर्चेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील तरुण खासदारांना पंतप्रधानांनी केलेलं आहे। हिवाळी अधिवेशन पूर्ण वेळ चालावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून खबरदारी घेण्याचं आवाहन देखील सर्व पक्षीयांना पंतप्रधानांमार्फत करण्यात आलेलं आहे। तर मोदींनी तरुण खासदारांना केलेलं आवाहन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, कारण आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये शांततेच्या मार्गाने सर्व महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा व्हावी अशा प्रकारचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। आणि यावेळेला मोठी बातमी येते पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातली, कारण पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी बातमी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आलेली होती, पण विविध कारणांनी ती पुढे ढकलली गेलेली होती। अखेर या बैठकीला आज मुहूर्त मिळालाय आणि या बैठकीत ठेवीदार खातेदारांना दिलासा मिळणार का की घोटाळ्यातील आरोपींनाच या ठिकाणी जे आहे ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार याविषयी उत्सुकता आहे। तर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेत लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा ठेवीदार आणि खातेदारही व्यक्त करतात। आणि आता पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 18 बातम्या। बेळगावातून कोल्हापूरकडे निघालेली बस पोलिसांनी रोखलेली आहे। बेळगाव पोलिसांनी बसला पुन्हा एकदा डेपोत पाठवलाय। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बस रोखली। कोल्हापुरातून पहिली बस बेळगावच्या दिशेने रवाना झालेली आहे, मात्र बस आता निपाणीपर्यंतच जाणार आहे। नाशकात स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटक सरकार विरोधात आक्रमक झाल्यात। नाशकातील कर्नाटक बँकेला संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलं। दरम्यान यावेळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद सिंधुदुर्गातही उमटल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या गाड्यांवरती कर्नाटकामध्ये हल्ला होतो, पण कर्नाटकच्या गाड्या महाराष्ट्रात येतात यावर मनसेनं आक्षेप घेतलाय। कर्नाटकच्या गाड्यांना सिंधुदुर्गात येऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय। सीमावर्ती गावांचा विकास करा नाहीतर तेलंगणात जाऊ या मागणीसाठी नांदेडच्या देगलूर तालुक्यातून कृती समितीची संवाद यात्रा निघणार आहे। आजपासून 10 डिसेंबरपर्यंत 100 गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे। सोलापूर विद्यापीठाकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर डी.लिट पदवी देण्याचा ठराव मंजूर करून देखील सिनेटच्या सभेमध्ये मंजुरी मिळाली नाही। त्यामुळे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून सभेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। औरंगाबादमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला गाडीची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गाडीची धडक बसल्यानंतर तो तरुण गंभीररित्या जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडून होता, मात्र त्याच्या मदतीला कुणीही धावलं नाही, त्यामुळे त्या तरुणाचा तिथेच मृत्यू झाला। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भरणाऱ्या जुगाराची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि या बातमीची प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉक्टर स्वप्नील लाळे यांनी याबाबतचे चौकशीचे आदेश दिले।
गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेऊन मुंबई पालिका प्रशासन यंदा लवकर नाले सफाईसाठी निविदा मागवण्यासाठी सुरुवात करताना दिसतंय. नाल्यातील गाळ काढण्याचं काम यंदा मार्चपासूनच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल. उस्मानाबादच्या कळंबमधील मस्सा शिवारामध्ये बिबट्या सदृश्य प्राणी असल्याच्या संशयामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिरूरच्या कोल्पेवाडीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. मात्र अद्यापही या परिसरामध्ये आणखी 2 बिबट्यांचा वावर असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे त्या 2 बिबट्यांनाही जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. बीडमध्ये गोवरचे 4 नवे रुग्ण आढळलेले आहेत, तर 96 गोवर संशयित आढळल्यानं पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. शहरामध्ये आतापर्यंत 93% नागरिकांचं लसीकरण झालंय. मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये. गेल्या 24 तासात 71 गोवर संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण गोवर संशयितांचा आकडा हा 4658 वर पोहोचलाय. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते. पहाटेपासूनच राज्यभरातून भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणामधील धुरक्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे दिल्लीसारखी मुंबईच्या हवेची अवस्था झालेली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 309 असा नोंदवण्यात आलेला असून हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट आहे. हस्तांतरण प्रमाणपत्राचा म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेटचा आग्रह न धरता शाळेमध्ये प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण विभागानं सर्व शाळांना दिलेत. निर्देशांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आणि या क्षणाला बुलढाण्यातून एक मोठी बातमी येते. अवैध वाळूचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर तेजराव डोईफोडे या 60 वर्षीय शेतकऱ्याला बोलेरो गाडीनं चिरडण्यात आलं. सुलतानपूर इथल्या मृतक शेतकरी तेजराव डोईफोडे आणि त्यांच्या मुलानं शेतातून अवैध रीतीचा ट्रक नेण्यास मनाई केलेली होती आणि याचा राग आल्यानं रंगनाथ डोईफोडे तसंच त्याच्या 2 मुलांनी तेजराव डोईफोडे आणि त्याच्या मुलाला लोखंडी टॉमीनं काठीनं मारहाण केलेली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर आरोपींनी त्यांच्या जवळ असलेल्या बोलेरो गाडीनं तेजराव डोईफोडे यांना चिरडलं. यात त्यांचा मृत्यू झालाय. राहुल खंदारे या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राहुल. बुलढाण्याच्या सुलतानपूरमध्ये घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे. काय नेमकं त्या ठिकाणी घडलंय? अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल. सुलतानपूरमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामधून दररोज त्या ठिकाणी अवैध वाळू किंवा रेतीचा त्या ठिकाणी ये-जा होत होती. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं शेत जे आहे ते पूर्णपणे निकामी होत चाललं होतं. माझ्या शेतामधून तुम्ही अवैध वाहतूक करू नका अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने अडवणूक केली होती. अडवणूक केल्यानंतर किरकोळ काही प्रमाणात त्या ठिकाणी वाद देखील झाला होता. परंतु रात्रीचा जो वाद होता तो अतिशय टोकाला गेला आणि जे अवैध वाहतूक करणारे होते त्यांनी चक्क त्या शेतकऱ्याला सुरुवातीला बेदम मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्या शेतकऱ्याला जवळ असलेली बोलेरो गाडीच्या चाकाखाली घेऊन त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू करण्यात आलेला आहे. त्याला ठार करण्यात आलेला आहे. अतिशय संतापजनक ही घटना या ठिकाणी म्हणावी लागेल. ही संपूर्ण घटना पोलिसांना कळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्व कसून चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे. अवैध रेतीची वाहतूक शेतकऱ्याच्या शेतामधून होत होती आणि त्याला जर त्या शेतकऱ्याने अडवणूक केली त्यामधूनच हा संपूर्ण घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये एका शेतकऱ्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पोलीस आता त्या ठिकाणी ठार करणाऱ्या शेतकऱ्याला ज्यांनी ठार केलंय त्यांचा त्या ठिकाणी पोलीस आता शोध घेत आहेत. नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रस्त्यामध्ये कुठेही अपघात घडल्यास अपघातग्रस्ताला तातडीनं मदत करावी अशी एक सामान्य भावना आहे. परंतु काही ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. तेही आता औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला गाडीची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाडीची धडक बसल्यानंतर तो तरुण गंभीररित्या जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडून होता. दृश्यांच्या माध्यमातून आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र इतकं होऊ नये आजूबाजूच्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र त्याच्या मदतीला कुणीही धावून आलेलं नाही. रस्त्यावरील गाड्या त्याला वळसा घालून पुढे निघून गेल्या तर पायी चालणाऱ्यांनीही केवळ बघ्याचीच भूमिका घेतलेली आहे.
अखेरीला रक्तबंबाळ अवस्थेतील त्या तरुणाचा वेळेत मदत न मिळाल्यानं दुर्दैवी अंत झालेला आहे. तर सीमावाद हा नैसर्गिक अनैसर्गिक आहे याविषयी प्रश्न उपस्थित केलेला आहे. सपोर्ट असताना सुद्धा तुम्ही जाऊ शकला नाही आणि हे एका बाजूला असताना मोठ्याने बोलायचं, हाताच्या बाह्या सावरून बोलायचं, म्हणजे कसंही बोललं तरी आपलं खपून जातं. ही जी संजय राऊतांची पद्धत बोलण्याची आहे हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. संजय राऊतांना माननीय शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून माझं जाहीरपणानं सांगणं आहे, आपलं तोंड आवरा. तुम्ही आता 3.5 महिन्याचा आराम करून बाहेर आलेला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला हे सूट होत नाही असं वाटतंय तुमच्या बडबडण्यावरनं. त्यामुळं पुन्हा तुम्हाला आराम करायची वेळ येऊ नये अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावीत. नंबर 1, संजय राऊत सांगतात की आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये जाऊ, बेळगावमध्ये जाऊ. पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व सोडलं का? पवार साहेबांचं नेतृत्वाखाली बेळगावमध्ये जात असताना मग उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जात नाहीत का? म्हणजे उद्धव साहेबांच्या नेतृत्वापेक्षा त्यांना पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं. म्हणजे हे संजय राऊत जे 2.5 वर्ष आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो की या संजय राऊतांपासून सावध राहावा, हे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहारी गेलेले आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना हे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधतायत. त्याचा प्रत्यय आज संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरनं आलेला आहे. ते म्हणतात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली नाही तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये जाऊ. त्यामुळं संजय राऊत हे निश्चितपणानं आता आपलं नेतृत्वाचं स्थान बदललेलं आहे का काय अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, शिंदे साहेबांच्या बद्दल बोलताना शिंदे साहेबांनी कर्नाटकच्या महाराष्ट्र बेळगाव प्रश्नावरती कधी लाट्याकाट्या खाल्ल्या का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. मी कालपासून 10 वेळा किमान माध्यमांसमोर बोललेलो आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती माननीय तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जी तुकडी बेळगावला गेलेली होती त्याच्यामध्ये माननीय संजय राऊत त्या तुकडीच्या नंतर बेळगावमध्ये गेले. त्यांना तिथं अटक झाली. 40 दिवस त्यांना जेलमध्ये कर्नाटकच्या राहावं लागलं. जेलमध्ये किती छळ झाला, किती आम्हाला मारहाण केली हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माध्यमांसमोर पण सांगितलं आणि सभागृहामध्ये सुद्धा या ठिकाणी विधानसभेच्या फ्लोर ऑफ द हाऊस या ठिकाणी सांगितलेले आहे. जे शिंदे साहेब 40 दिवस जेलमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी राहिले त्यांच्यावर 4 तास सुद्धा या प्रश्नावरती जेलमध्ये न राहिलेल्या संजय राऊतांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. आधी तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी लढ्यामध्ये स्वतः उतरा, लाट्या काट्या खावा, 40 दिवस जेलमध्ये राहावा, काय यातना होतात, काय त्रास होतात हे सहन करा, भोगा आणि मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बोला. संजय राऊतांनी इथून पुढं अशा पद्धतीची बडबड जर बंद केली नाही, आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचं खालच्या थराला जाऊन बोलायचं जर त्यांनी थांबवलं नाही तर जशास तसं उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक म्हणून, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सैनिक म्हणून महाराष्ट्रातले शिवसैनिक संजय राऊतांना दिल्याशिवाय राहणार नाही. सर हिंदी में फक्त एवढंच कि जिस तरीके से संजय राउत का क्रिटिसिज्म आप सीएम एकनाथ शिंदे के ऊपर हो रहा है, इसको आप कैसे देखते हैं? मला अजूनही एक संजय राऊतांच्या बद्दल सांगायचं आहे. आज ते खासदार आहेत राज्यसभेचे. मी मराठीतलं पहिलं संपवतो. आज संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते स्वतः तर कधी विधानसभेला निवडून आले नाहीत, कधी लोकसभेला निवडून आले नाहीत, कधी साध्या नगरसेवक पदाला निवडून आले नाहीत. जे संजय राऊत आज आम्ही जे 50 आमदार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत, आमच्या 50 आमदारांच्या मतावर हे संजय राऊत आज खासदार आहेत. आम्हाला जर काय वेडवाकडं करायचं असतं कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीला तर संजय राऊतांच्या नावापुढं माजी खासदार दिसला असतं. संजय राऊत एवढ्या तावातावानं हाताच्या बाह्या सावरून बोलले सुद्धा नसते, खासदार झाले नसते. तर हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही अनेक जण त्यावेळी शिंदे साहेबांना विचारत होतो की जे संजय राऊत साहेब आपला पक्ष
हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधतायत. त्यांना आता धडा शिकवायची ही राज्यसभेची निवडणुकीची वेळ आहे. पण आमचे नेते माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांचा आपल्याला आदेश आहे, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला मतदान करायचंय. थोडक्यात संजय राऊत बचावलेले आहेत. आमच्या 50 आमदारांच्या मताच्या जोरावर खासदार झालेल्या संजय राऊतांनी आमच्या 50 आमदारांचे नेते असणारे एकनाथजी शिंदे साहेबांवर असं बोलायचं थांबवावं. परत परत मी त्यांना सांगतोय, आमची मंत्रिपदं, आमची आमदारपदं ही आम्हाला लांब बाजूला आहेत. पण शिंदे साहेबांबद्दल संजय राऊत जर बोलतील तर त्यांच्याबरोबर 2 हात करायची सुद्धा आमची इथून पुढे तयारी राहील. तुम्ही घेणार नाहीत सीमा तिथे दोन्ही मंत्र्यांनी शिपूट घातलं पुन्हा सकाळी म्हणतात. हो, त्यांना बोलले, त्यांनी किती लांबडं शिपूट घातलं त्यांना. तर मी मगाचपासून म्हणतोय, अहो तुम्हाला कोर्टाचा आधार होता, कोर्टाचं समन्स होतं, न्याय प्रक्रिया पूर्ण करायला जायचं होतं. असं असताना तुम्ही गेला नाही. आम्ही तर जायचा निर्णय घेतला, पण 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या भावनांना ठेच पोचू नये, महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरळीतपणानं पार पाडावा म्हणून करता आम्ही जायचं त्या ठिकाणी टाळलं, पुढे ढकललं. आम्ही तर जाणार आहोतच, पण न्याय व्यवस्थेची प्रक्रिया पूर्ण करायला सुद्धा न जाणाऱ्या संजय राऊतांनी किती लांबडं शिपूट घातलं याचा त्यांनी उत्तर द्यावं. पहिलं संजय राऊत म्हटले की जर तुम्हाला सुरक्षा नसेल तर आम्ही सुरक्षा देऊ. केंद्रशासित प्रदेश देखील तो संपूर्ण सीमा भाग जाहीर करावा अशी एक मागणी. हे बघा, राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. या 850 गावातल्या मराठी भाषिकांची, 850 गावातल्या नागरिकांची, जनतेची मानसिकता, भावना, लोकभावना ही आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्येच आहोत. त्या भावनांबरोबर, त्या लोकांच्या बरोबर महाराष्ट्र सरकार आहे. आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही केंद्राकडे जेव्हा ही उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आग्रह धरलेला आहे, केंद्रानं मध्यस्थी करावी, केंद्रानं दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक बोलवावी आणि केंद्रानं समन्वयातनं ह्यातनं मार्ग काढावा. ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत काय म्हणतायत, काय भडकाऊ बोलतायत आणि या प्रकरणाला चिघळवण्याचा राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते प्रयत्न करतायत, याला महत्व देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. एकीकडे बोमय्या दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर म्हणतात शांततेत हा निर्णय सुटला गेला पाहिजे आणि पुन्हा रात्री एक दिवसण्याचा प्रयत्न करतायत. ट्विट करून त्यांना असं म्हटलेलं आहे की आमची जी भूमिका आहे सीमा भागासंदर्भातली ती कायम आहे आणि त्याच्यावर ठाम राहू. ठीक आहे, त्यांच्या राज्याची भूमिका ते मांडतायत, आपल्या राज्याची भूमिका आम्ही मांडतोय. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की या 850 गावातल्या लोकांचं लोकमत पाहिलं, लोकांचं लोकमानसिकता पाहिली तर 80-90% जास्त या 850 गावातल्या लोकांची मानसिकता की आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. त्यामुळे या बाबतीत हे बघा, 2 बाजूने आपले प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयामध्ये एक बाजूनं सुप्रीम कोर्टाच्या समोर ही बाब प्रलंबित आहे. तिथं आपण वेळोवेळी सिनियर काउन्सिल लोकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतोय, त्यांच्या मीटिंग घेतोय, त्यांच्याबरोबर चर्चा करतोय, अधिक भक्कम सुप्रीम कोर्टासमोरची आपली केस कशी मांडता येईल तो प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला दोन्ही राज्यांना एकत्र बोलवून केंद्रीय माननीय पंतप्रधान महोदय, माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी याच्यात समन्वयाची भूमिका घ्यावी आणि दोघांनाही समोर बसून चर्चेतनं वाटाघाटीतनं हा प्रश्न सोडवावा. दोन्ही बाजूने आपले प्रयत्न सुरू आहेत. आपलं राज्य आपली भूमिका मांडते, आपली बाजू अधिक भक्कम करायचा प्रयत्न करते, त्यांचं राज्य त्यांची भूमिका मांडते. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात आणि आता जे आहेत त्यांना भाई सगळे म्हणतात, तर आता कर्नाटकाला जाऊन तुम्ही भाईगिरी काय लागतो, तुमची भाईगिरी आता गेली महाराष्ट्र. आमची भाईगिरी आणि आमची असणारी ताकद, आमचा असणारं जे काय प्राबल्य आहे हे संजय राऊतांनी 5 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे. आणि मी परत परत सांगतोय, आम्हाला जे करायचं होतं ते करायची मुभा जर आम्हाला त्यावेळी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली असती तर आज संजय राऊत माजी खासदार म्हणून कुठंतरी एका कोपऱ्यात बसले असते. त्यांना हे बोलण्याचा आणि हे विचारण्याचा अधिकार नाही. आम्ही आमची जी ताकद आहे ती वेळोवेळी महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दाखवली. नुसतं देशातच नाही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उठावाची दखल 33 देशांनी घेतलेली आहे. ही नोंद या ठिकाणी 33 देशांच्या पातळीवर झालेली. संजय राऊतांनी त्याचा पहिल्यांदा विचार करावा. सीमा भागातील वाहतूक आता कशा प्रकारे आहे, कारण का अनेक ठिकाणी बसेस बंद झाल्या होत्या.
या बाबतीत जेव्हा आपल्या पहिल्या 2-3 वाहनांवर काल दगडफेक झाली, तातडीनं ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, उपमुख्यमंत्री महोदयांच्या, समन्वयक मंत्री म्हणून मी निदर्शनाला आणली. सीएम साहेब, डीसीएम साहेब दोघेही त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. मी स्वतः दिवसभरात 2 वेळा कर्नाटक राज्याच्या पोलीस महासंचालकांशी बोललो आणि त्यांना हेही सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या वाहनांवरती तिथं दगडफेक होत असताना जर बघ्याची भूमिका घेतली तर त्याची रिॲक्शन, त्याच्या प्रतिक्रिया ह्या महाराष्ट्रामध्ये उठू शकतात. पण त्यांनी तात्काळ मला डीजीने परत फोन करून त्यांच्या सांगितलं की 2 वाहनांवर, ट्रकवर विशेषतः झालेल्या दगडफेकीतल्या आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. कन्नड वेदिका रक्षक जी काही संघटना आहे त्याचा सुद्धा जो प्रमुख त्यांचा कोण पदाधिकारी आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर हे प्रकरण आता निवडलेलं आहे. पवार यावेळी तुम्हाला म्हणतात की तुम्ही निर्णय घेत आहात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एकूणच सरकार याबाबत गंभीर दिसत नाहीये. त्यामुळे पुढच्या 24 ते 48 तासामध्ये परिस्थिती नियंत्रणात नाही आली तर मला स्वतःला तिथे जावं लागेल सर्व. पवार साहेबांना माहिती आहे 24 तासात 48 तासाच्या आतच ही परिस्थिती निवळणार आहे. त्यांना तिकडे जाण्याची वेळ येणार नाही. काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की पवार साहेबांना बेळगावमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. त्याच्या अगोदरच ही परिस्थिती निवळेल. त्यामुळं पवार साहेबांना तिथं जाण्याची वेळ येणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही दोन्ही राज्यांचे वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ नेते, मंत्री, मुख्यमंत्री आपसात बोलून हे प्रकरण लवकरात लवकर शमावं अशासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधक कायम म्हणतायत की महाराष्ट्र इतका हतबल का झालाय, आरेला कारण उत्तर का दिलं जातं? विरोधकांचं कामच आहे टीका करायचं. जे प्रयत्न गेल्या 5 महिन्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही केले, 2.5 वर्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांच्याच काळात 2020 सालापासून 850 गावांना ज्या सवलती आपण देत होतो, ज्या सुविधा आपण देत होतो, जी मदत आपण देत होतो, ती उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळात का बंद झाली?